सो स्वागत आहे परत एकदा तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि बरेच दिवसानंतर मी आज एक ब्लॉग टाकते आहे. आणि ब्लॉग टाकण्याचं कारणही तितकंच खास आहे. मम्मीची फार दिवसाची इच्छा आज पूर्ण होते आहे. आज तारीख आहे 4 मार्च 2026 आणि आज मम्मीला जायचं आहे विपश्यनेला. सो आमचा पूर्ण प्रवास तिथे जाण्याचा, तिथे गेल्यावर काय काय झालं आहे, काय काय होणार आहे, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तोपर्यंत बनून राहा. लव यू गाईज. सो इकडे आम्हाला बाहेर जायचं आहे मम्मीला सोडायला. त्याच्या आधी मी अनघाला असं झोपू घातलं, कारण मुलांची झोप झाली की सगळा दिवस छान जातो त्यांचा. तो इथे मी अनघाला निवांत झोपू घातलेला आहे. बघा माझी क्यूटची डॉल किती छान झोपली आहे. आणि इकडे आईची बॅगसुद्धा पॅक झालेली आहे प्रॉपर. सगळं आम्ही 2 दिवसा अगोदरच एक एक गोष्टी आठवून सगळ्या ठेवलेल्या होत्या. आणि बघू शकता आत्ता वाजले आहे 11 वाजायला 10 मिनटं वेळ आहे. आणि इकडे मी सुद्धा अशी रेडी झालेली आहे. आणि हा बघा माझा लूक. साधंसं ब्लू कलरचं टॉप घातलेला आहे आणि पॅन्ट. आणि ही बॅग तर मॅन्डेटरी आहे छोट्या बेबींचं सामान. इकडे आई पण रेडी आहे. इकडे विपश्यनेला जाण्याच्या आधी आमचे लाड चाललेले होते मायलेकीचे. इकडे आमचं आवरुस्तोवर अनघा पण उठलेली आहे. आणि अनघाला पण असं मी रेडी करून दिलेलं आहे. माझी क्यूटा डॉल बघा किती सुंदर दिसते आहे ना, गोडपरी. इकडे मावशीबाई पण रेडी आहे छान जाण्यासाठी. आणि इकडे बॅग घेऊन आम्ही निघालो बाहेर. आणि इकडे आई दरवाजा लॉक करते आहे आणि अस्मिती तिथे कॅब बुक करण्याची प्रोसेस करते आहे. आणि आम्ही सगळ्याचे रेडी आहोत. सो आम्ही झालो रेडी मम्मीला ड्रॉप करायला शिबिरमध्ये. नुकताच मार्च सुरू झालेला आहे, पण ऊन बघा किती भयानक आणि प्रचंड आहे. त्याच्यामुळे अनघाला मी असं कवर केलेलं आहे जेणेकरून तिला ऊन लागू नये. माझ्या क्यूटा डॉल. फायनली आम्ही जो ऑटो बुक केलेला होता तो आला आणि आम्हाला पिक केलं. आणि आम्ही असं बसलो ऑटोमध्ये मम्मीला सोडायला जायला. बघा सगळे आम्ही असे निवांत बसलो आहे. कुठेतरी मनात हेही होतं की आता 10 दिवस आई दिसणार नाही, बोलणार नाही. काय याच्या आधी पण आई राहिलेली आहे बाहेर, पण कसं कॉलवरून बोलणं होत होतं. आता तेही नाही होणार, त्याच्यामुळे थोडं मनात हे होतं. पण बाकी काही नाही, खुश. सो फायनली पोहोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला, सुगतनगरला, जिथे विपश्यनेचं मेन सेंटर आहे धम्मसुगती नावाचं. तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर मी सगळे इन्फॉर्मेशन देईन. कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. बघा ही अशी बिल्डिंग आहे तिथली. सर्व प्रोसेसला थोडा वेळ असल्यामुळे आम्ही ठरवलं की पूर्ण बिल्डिंग एकदा बघून यावं. सो आम्ही निघालो पूर्ण बिल्डिंग एक्सप्लोअर करायला विपश्यनेची. पण इथं शांतता आहे, बाहेर वाटतो तर एरियात आहे बा. अनघाला जर मावशी भेटली तर कोणीच नको. यांची दोघांची जोडी तर अप्रतिम आहे. विपश्यना सेंटरमध्ये जे साधक येतात त्यांचं राहायला हे रूम आहे. त्यांना असे बेड्स आहेत, गाद्या आहेत त्याच्यावर आणि पिलो दिलेले आहेत. अशा प्रशस्त अशी ही रूम आहे. आणि हीच रूम आईला सुद्धा मिळालेली आहे. समोर तुम्ही बघालच. हा आहे फुल व्ह्यू त्या रूमचा, जसं की तुम्ही बघू शकता. अशी ही प्रशस्त अशी मोठी खोली आहे. आणि तिथे बहुतेक 14 ते 15 असे बेड्स असतील. आणि इकडे यांचे लाड सुरू आहेत. असे एक्स्ट्रा पिलो, चादर तिथे ठेवलेल्या असतात, ज्यांना पुन्हा एक्स्ट्रा पाहिजे असेल त्यांच्यासाठी.
विपश्यना सेंटरला असे जागोजागी सूचना फलकसुद्धा लागलेले आहेत. जेवण वेस्ट करू नका, जेवढं खायचं आहे तेवढंच घ्या ताटात. फळसुद्धा वेस्ट करू नका, अन्नाचा एक दाणासुद्धा वाया घालवू नका, अशा सगळ्या भरपूरशा सूचना तिथे लिहिलेल्या आहेत. तिथे हा बोर्ड लागलेला आहे, तिथे संपूर्ण माहिती लिहिली आहे. कधी स्थापना झाली, कोणी केली, सगळी माहिती त्या फलकावर लिहिलेली आहे. शील समाधी प्रज्ञा. सो आई इथे, आईचा नंबर कधी येणार रजिस्ट्रेशनचा त्याची वाट बघत होती आणि आम्ही सुद्धा. आई स्माईल. सो आईला समोर बोलवलं आणि थोडेफार ते इन्फॉर्मेशन माहिती आईकडून घेत होते. असं सर्वांचंच तिथे घेतलं जात असतं. तिथली सगळी प्रोसेस झाल्यानंतर आईला असं काहीसं कार्ड मिळालेलं, ज्याच्यामध्ये रूम नंबर, बेड नंबर सगळं काही इथे मेन्शन केलेलं होतं. बघू शकता आईची सगळी डिटेल्स त्याच्यावर होती आणि असंच सगळ्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आणि आईला फायनली बेड पण मिळालेलं आहे आणि आईला आम्ही पोहोचवलं सुद्धा. हा हॉल आहे मेडिटेशन हॉल. इथे सर्व सामूहिक मेडिटेशन करत असतात आणि मला थोडीफार जी काही माहिती होती ती मी आईला देत होते. याआधी माझं एक मेडिटेशन झालेलं आहे विपश्यनेचं 10 दिवसाचं. थोडाफार अनुभव आहे मला, सो तेच मी आईला सांगत होते. अनघासाठी ह्या सर्व गोष्टी खूप नवीन होत्या, त्याच्यामुळे ती सुद्धा तिच्या पद्धतीने एक्सप्लोअर करत होती. बघा ती तिच्या पद्धतीने सगळं कशी एन्जॉय करते आहे. झोपते कसं का अनघा? सगळं प्रोसिजर झाल्या आणि आता आम्ही निघालो पुढच्या दिशेने. सो आईला इकडे थोडंफार सी ऑफ आणि लाड चाललेले होते आमचे. थोडंफार फोटो पण आम्ही काढलेत आईसोबत. इथे गेलो आणि असं सुंदरचं ठिकाण मला दिसलं आणि इतकी शांतता आहे तिथे गेल्या खूपच छान. आणि मी बघितलं तर बापरे, इतकी सुंदर मूर्ती आहे त्या पडद्याच्या मागे. आणि इकडे बघा आमची अनघा कशी नमो नमो करती आहे. तिला बरोबर कळतं लहानपणापासूनच. जय जय करो नका. जय जय. जय जय करून दे. अरे बापरे, जय जय.
शाळेशान अभ्यास करू द्या. शाळेशान अंगा बोलू द्या. हे बेटा शाळेशान अंगा बोलू द्या. अजून कॅमेरा पाहून चल. झालं का बेटा? नाही म्हणते. चल कुठे सोडू? नमोजवळ थांबते. नमोजवळ थांबते तू? नमो करून दे. नमोजवळ थांबते तू? पाय लागते. पायाला लागते. पत्ते. पत्ते लागत आहे. हा मम्माच्या कडेवर ये. मम्माच्या कडेवर येऊन जा. पाय खलाबूत. बाय बाय माझी आई. खूप दिवसाची तुझी इच्छा होती ग, ती इच्छा तुझी पूर्ण होते. खूप छान तुझा हा प्रवास राहो 10 दिवसाचा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता परत घरी जाण्यासाठी कॅब बुक केलेली होती आणि कॅबचीच आम्ही वेट करत होतो. सो फायनली आमची कॅब आली आणि ऑटोवाला बुक केलेला आणि आम्ही बसून निघालो घरच्या दिशेने. सो ऑटोमध्येच अनघा झोपून गेलेली होती. घरी आल्यावर तर मस्त निवांत असं माझं बाळ झोपून गेलं. आणि असा हा व्लॉग मी इथेच एंड करते. सो कसा वाटला हा व्लॉग आणि सगळा प्रवास. खूप छान अनुभव येतो विपश्यनेला जाण्याचा. आय थिंक भरपूरसे लोक गेलेसुद्धा असतील. मम्मीने जिथे केलं आहे ते आहे सुगत नगर, नारीला आहे नागपूरला, तिथे केलं आहे आईने. सो तुम्ही पण एकदा आयुष्यात एकदा तरी विपश्यनेचा अनुभव घेतलाच पाहिजे. मला तरी असं वाटतं. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. आणि हो, व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय मी इम्प्रूव्हमेंट करू आणि काय तुम्हाला बघायला आवडेल कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा.